हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? चला तर आज आपण गावरान फणसाची भाजी कशी बनवायची, एकदम सोपी पद्धत पण खायला एक नंबरच चवीला. त्यासाठी बघा फणस खूप दिवस झाले फणसाची भाजीची रेसिपी बनवायची होती, पण मिळत नव्हता कारण आमच्याकडे मिळत नाही. म्हणजे असं कोवळा तरी मिळत नाही. मुलगी गावाला जायची होती, तिला म्हटलं बघ तुला मिळाला तर घेऊन ये. तिने आणला, म्हटलं चला छानशी रेसिपी बनवूया. त्यासाठी बघा आपण अगोदर ज सुरी आहे त्याला तेल लावून घेतलं, हाताला पण तेल लावून घेतलं, कारण फणस आहे त्याला खूप प्रमाणात चीक असतो आणि तो लवकर हाताचा किंवा त्या सुरीचा चाकूचा निघत नाही. एकदम कोवळा लुसलुशीत आहे बघा. अशा प्रकारे कट करायचा आहे. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. खूप साधी सोपी पद्धत दाखवली आहे, पण चव म्हणाल ना तर एक नंबरच. खाल्ल्यानंतर तुम्हाला कळेलच एवढी छान होते. हे बघा अशा प्रकारे आपण कट करून घ्यायचं आहे. चॅनलला आपण अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही छानसा त्याचा आस्वाद घ्याल. हे बघा अशा प्रकारे आपण चाकूच्या साहाय्याने कट करत आहोत, कारण फणस दिसतो तसा पण खूप कडक असतो. कापताना चाकू जो आहे तो धारदार घ्यायचा आहे. हे बघा मी त्यातला एक भाग घेतला आहे आणि तो कट करून घेणार आहे आणि त्याचं जे फक्त साल आहे ती काढणार आहे, कारण बाकीचं सर्व फणस कोवळा आहे. मी पूर्ण व्हिडिओ त्याचा बनवला नाही. हे बघा त्यातलं मी फक्त कडेचं हिरवं साल काढलं आहे आणि पूर्ण बिया सकट घेतला आहे बघा. जास्त छोटे पीस केले नाही, जास्त मोठे पण केले नाही. त्यानंतर आपण त्यामध्ये मीठ घातलं आहे आणि पाणी घालून आपण त्याला एक शिट्टी देणार आहोत, म्हणजे आपली फणसाची भाजी आहे ती पटकन होईल आणि चव पण छान लागेल. हे बघा छान असा आपला फणस शिजला आहे. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल घातलं, मोहरी छान अशी तडतडून द्यायची आहे. मोहरी तडतडल्यानंतरच आपण त्यामध्ये जिरे घालायचे आहेत, म्हणजे त्याचा स्वाद खूप छान लागतो. तुम्ही जर मोहरी तडतडण्या अगोदरच घातली तर ती खाताना कच्ची लागते. हे बघा त्यानंतर आपण एक मोठा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. तो छान असा आपण सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत. खूप सुंदर आणि चविष्ट होते बघा भाजी. छान असा आपला कांदा आहे तो सोनेरी रंग आला आहे. त्यानंतर आपण हिंग घालून घेतला आहे बघा. हिंग आपल्या पचनासाठी चांगलं असतं, म्हणून तो प्रत्येक भाजीमध्ये शक्यतो वापरायचं. ज्यांना आवडत नसेल त्यांनी स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर माझ्याकडे लसूण, खोबरं आणि कोथिंबिरीची पेस्ट आहे बनवलेली. मी फ्रीजमध्ये बनवून ठेवते ती. मी कोरडं असतं बिना पाण्याची, ती घातली आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो. आणि छान असं आपण ते लसूण खोबरं आहे ते छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्याची चव खूप छान लागते. त्या लसूण खोबऱ्यामध्ये माझं लसणाचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर एक बारीक चिरलेला टॉमॅटो घेतला आहे बघा. तुम्हाला जर नसेल आवडत तर स्किप केला तरी चालेल, ऑप्शनल आहे. किंवा दिसलेला मुलांना आवडत नसेल तर तुम्ही त्याची प्युरी बनवून पेस्ट बनवून टाकली तरीही चालेल. त्यानंतर आपण कोथिंबीर टाकायची आहे त्यामध्ये, कारण कोथिंबीरीने खूप छान असा स्वाद येतो भाजीला. आपल्या लसूण खोबऱ्यामध्ये पण आहेत, पण तरी पण भाजीला वरण टाकायची. छान असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालणार आहोत. मसाले घालून आपले बेसिक घरातले मसाले, जो माझा कांदा लसूण काळा मसाला आहे तो, लाल मिरची पावडर आणि आपण हळद, एवढेच मसाल्यांचा वापर करणार आहोत. कारण माझ्या लाल मिरचीमध्ये धणे आणि जिरे आहेत ऑलरेडी, आणि काळा मसाला आहे तो घातल्यानंतर दुसरा कुठलाही मसाला घालण्याची आवश्यकता लागत नाही, एवढा टेस्टी लागतो तो. थोडंसं आपण पाणी घालणार आहोत, म्हणजे आपले मसाले आहेत ते छान असे शिजून निघतील आणि करपणार नाही. महत्त्वाचं म्हणजे असे जर तुम्ही कोरडे मसाले भाजले तर ते करपतात आणि भाजीची चव आहे ती वेगळी लागते. हे बघा किती छान असं तेल सुटेपर्यंत आपण भाजलं आहे बघा. किती सुंदर रंग पण आला आहे भाजीला.
आणि तेल पण सुटलं आहे. आपला मसाला छान भाजला गेला आहे. बिना वाटणाची आपण बनवत आहोत फणसाची भाजी, जी की खायला एक नंबरच. अगदी न खाणारे पण आवडीने खातील, बोटच चाटून पुसून, एवढी टेस्टी लागते भाजी. त्यानंतर आपण जो उकडून घेतला आहे फणस, तो आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. बघा किती छान तेल सुटलं आहे. आपण तेलाचा पण वापर जास्त केला नाही, पण आपण सर्व मीडियम गॅसवर करतो आहे, त्यामुळे छान असं तेल सुटलं आहे. त्यानंतर आपण फणस जो उकडून घेतला होता त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत. खूप सुंदर आणि टेस्टी होते आणि करायला एकदम सोपी. फक्त तो फणस आहे ना, तो कापण्यात जरा जास्त वेळ जातो, तेवढेच आहे. नाहीतर चवीप्रमाणे आपण मीठ घातले. मीठ बेतानेच घालायचं आहे, कारण आपण शिजवताना पण मीठ घातलं होतं. आणि छान असं हलवून घ्यायचं आहे खालीवर करून. खूप छान असा पारंपरिक पद्धतीने मी केली, साधी सोपी पद्धत गावाकडची, की बिना वाटणाची भाजी बनवली आहे फणसाची, जो की एकदम कोवळा लुसलुशीत होता आणि चव म्हणाल ना तर एक नंबरच होती त्याची भाजी. एवढी छान लागली की नाही. त्यानंतर आपली भाजी तयार झाली आहे. आपण छानशी कोथिंबीर त्यावर वरती भुरभुरणार आहोत आणि ओलं खोबरं आपण त्यामध्ये घालणार आहोत. छान अशी आपली भाजी तयार झाली आहे. बघा, आपण एक वाफ दिली, त्यानंतर बघा किती सुंदर अशी आपली फणसाची भाजी तयार झाली आहे मैत्रिणींनो. ही भाजी मी वटसावित्रीची पौर्णिमा आहे, वटपौर्णिमे दिवशी बनवली होती, खास बेत म्हणून. पुरणपोळी, रस, बटाट्याची भाजी, फणसाची भाजी, वरण भात, खूपच मस्त असा बेत केला होता. हे बघा किती सुंदर झाली आहे. एकदम साध्या सोप्या पद्धतीने फणसाची भाजी आपली तयार झाली आहे मैत्रिणींनो. बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे आणि चव म्हणाल ना तर एक नंबरच. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूचं बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही त्याचा छान आस्वाद घ्याल. माझा व्हिडिओ कुठून पाहताय ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. चला तर मग भेटूयात पुढील छानशा अशा रेसिपीमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा, आपल्या आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.